वेतवडे पंचायत समिती गणात जनस्वराज्य शक्तीला बळ, अपक्ष उमेदवार सावित्री अमलप्रिया काळे यांचा जाहीर पाठिंबा। धामणी खोऱ्यातील वेतवडे पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार सावित्री अमलप्रिया काळे यांनी माघार घेत जनस्वराज्य शक्ती पक्षातील कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील शोभा युवराज वेलेकर व वेतवडे पंचायत समिती मतदारसंघातील पूजा अमित काळे या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याने धामणी खोऱ्यातील राजकारणाला पाठबळ मिळाले आहे। हा निर्णय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून तो प्रतिष्ठा, अस्मिता आणि सामाजिक विश्वासाची लढाई असल्याचे सावित्री काळे यांनी सांगितले। सौ काळे या 2 वेळा ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या असून तळागाळातील प्रश्नांशी थेट जोडलेल्या संघर्षशील महिला नेत्या म्हणून ओळखले जातात। गावातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिलांचे प्रश्न त्यांनी नेहमीच अग्रक्रमाने मांडले। त्यांच्या या निर्णयामागे व्यक्तिगत राजकारण नसून धामणी खोऱ्याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका स्पष्टपणे दिसून येते। या निर्णयामागे सामाजिक कार्यकर्ते प्रतापसिंह काळे यांचे प्रदीर्घ समाजकार्य हे केंद्रबिंदू ठरले आहे। मागासवर्गीय समाजातील एकजूट, शिक्षण, आरोग्य, हक्कांची जाणीव आणि संघटन या विषयावर प्रतापसिंह काळे सातत्याने कार्यरत आहेत। राजकारण हे सत्तेसाठी नसून समाजाच्या उन्नतीसाठी असावे ही भूमिका त्यांनी कृतीतून दाखवून दिली आहे। विशेष म्हणजे काळे कुटुंबाला समाजसेवेचा वारसा लाभलेला आहे। सौ सावित्री काळे यांच्या जीवनकार्याची सुरुवातच समाजासाठी समर्पित राहिलेली आहे। सामाजिक जाणीवेतून घेतलेला हा निर्णय म्हणजे मागासवर्गीय समाजातील बेरजेच्या राजकारणाचा ठाम संदेश मांडला जात आहे। या जाहीर पाठिंब्यामुळे वेतवडे गणात जनस्वराज्य शक्ती पक्षाला चांगले पाठबळ मिळाले आहे। सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे। येथील गावागावात या निर्णयाची चर्चा सुरू असून विश्वासार्ह नेतृत्वाला साथ देण्याची मानसिकता स्पष्टपणे दिसून येत आहे। एकंदरीत सावित्री अमलप्रिया काळे यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षाला दिलेला हा जाहीर पाठिंबा म्हणजे मूल्याधिष्ठित राजकारण, सामाजिक समन्वय आणि परिवर्तनाची नांदी ठरत असून आगामी निवडणुकीत त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतील अशी चर्चा धामणी खोऱ्यात सुरू आहे। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी धामणी खोऱ्याहून अनिल सुतार।